ज्या ठिकाणी यायला आणि जन्मायला भाग्य लागतं असं आपलं हे कोकण. आणि ह्या आपल्या कोकणात आपल्या एखाद्या मित्राच्या गावाला फिरायला जाणं म्हणजे त्याहूनच भारी. आणि मित्रांनो, आम्ही सगळे आता असंच आमच्या एका मित्राच्या मंदारच्या गावाला फिरायला आलो आहोत. आणि ते गाव म्हणजे कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे. आणि दाभोळे गावातील पितळेवाडीत आपण आता आलो आहोत. आणि हा गाव आपण एक्सप्लोअर करूयात, आजूबाजूची काही ठिकाणं आपण बघूयात. आपण काय मजा करतोय ते तुम्हाला दाखवण्याचा आम्ही ह्या व्हिडिओमार्फत प्रयत्न करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी नितेश शशिकांत पलनकर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या सगळ्यांच्या लाडक्या व हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे पलनकर्स लाईफ. तर मित्रांनो, सुरू करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. मंदारच्या गावी पोहोचताच थोडा वेळ आराम करून आम्ही सगळेजण निघालो बैलगाडा शर्यत बघायला. आमच्यातील बहुतेक जणांसाठी बैलगाडा शर्यत बघण्याचा हा पहिलाच अनुभव होता, त्यामुळे सगळ्यांची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली होती. आणि खरंच बैलगाडा शर्यतीच्या मैदानातील ते उत्साहाचं वातावरण आणि तो थरार अगदी बघण्यासारखा आणि कायमचा आठवणीत ठेवण्यासारखा होता. आता फिरेल बघ कशी इकडे. लक्ष आणि पक्षाचा साज आणि केंद्रित तांबेडीवाला जोडीत येतोय. या शर्यतीत मंदारच्या मामाकडे असलेल्या टार्झन आणि बावऱ्या नामक दोन बैलांची एक नामांकित जोडी सुद्धा पळणार होती. या जोडीने आतापर्यंत बैलगाडा शर्यतीत अनेक बक्षिसं पटकावलेली आहेत. अतिशय जबरदस्त मानलं बघायला ड्रायव्हरला आणि त्याहून जास्ती सुट्टी मेकर उत्तम बबन दादा झोरे हिंद केसरी ड्रायव्हरचं या ठिकाणी ड्रायव्हिंग चालू आहे. फेर होणार या मैदानाचा मानकरी. सुंदर असा जोर सुटला या मैदानातला विवलीकरांचा. उजवीला टार्गेट आणि डावीला बावरा पडतोय आणि माझा आरवलीचं गतीचं मशीन देवा गुरु. सुंदर असा परता करा आणि पुन्हा परतीच्या प्रवासाला लढत येतोय. सुंदर असा जोरा सुटला या सुदेवा पाहायला मिळतोय. आता उजवीला टार्गेट आणि बावरा सुंदर सुट्टी झाली. एक नामांकित जोडी आहे बघा, काय वेग लागलाय. जोडीच्या मागण्या पळतोय रणमशीन देवा गुरु. हे पिरो 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 आला. जबरदस्त असा पडतान झाला आणि पुन्हा एकदा देवा गुरवनं या ठिकाणी सिद्ध केलंय. अतिशय सुंदर. नेहमी शर्यतीच्या क्रमांकात राहणाऱ्या या जोडीचा महिमा आम्हाला मंदारच्या मामाच्या गावी गेल्यावर स्वतः अनुभवायला भेटला. बक्षिसं लावायला अक्षरशः घराच्या भिंती सुद्धा कमी पडतील एवढी बक्षिसं या जोडीने पटकावलेली आहेत. आणि हे सगळं पाहून आम्हाला सुद्धा या जोडीसोबत फोटो काढण्याचा मोह आवरता नाही आला. बैलगाडा शर्यत बघून आल्यानंतर रात्रीचं जेवण झाल्यावर पितळेवाडी ग्रामस्थांच्या विनंतीनुसार आपल्या मुलांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने सुंदर भजन सुद्धा सादर केले. आणि या अतरंगी मुलांच्या मागे लपलेली एक सुंदर कला आम्हाला सगळ्यांना अनुभवायला मिळाली. नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरांशी. पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी.
नको गुणवंता अनंता रघुनायका मागणेची आता जय जय रघुवीर समर्थ. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. नदीवर जायचं नदीवर तर मित्रांनो, आपण आता चाललो आहोत नदीवर आंघोळ करायला. आता तुम्हाला थोडंफार आपलं गाव, मंदारचं जे गाव आहे पितळेवाडी, वाडी आहे. गाव तर खूप मोठं आहे दाभोळे करून. पितळेवाडी जी वाडी आहे ती आम्ही थोडक्यात तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आपण करूया तिकडे. चला, ते मंदारचं घर आपलं तिकडे त्या साईडला मागे जे आहे ते थोडं झूम करतो मी. हो, इकडे ह्या साईड, आणि इथून आपलं गाव पूर्ण सुरू होतं, वाडी सुरू होते. पण आता थोडक्यात घरं बघूयात. इकडे आपल्या गाड्या वगैरे पार्क केलेल्या आहेत आपण. इकडे ह्या साईडला पण घर आहेत ना मंदार इकडे. बघा, नारळीची वगैरे झाडं मस्त एकदम घराच्या बाजूला, सुपारीची. हे बघा आपल्या या वाडीतला सुंदर असा नजारा गावचा. मस्त आपलं कोकणातील कौलारू घर आणि घरासमोरील अंगण. आपल्या आजी सांगतायत की इथे 18 वाड्या आहेत ना आजी? अच्छा, म्हणजे दाभोळे एक मोठं गाव आणि त्या गावात 18 वाड्या आणि प्रत्येक वाडीत 40, 50, 60, 70, 100 पर्यंत अशी घर आहेत. म्हणजे किती मोठं हे गाव आहे. संगमेश्वर तालुका लागतो ना आपला? अच्छा, संगमेश्वर तालुक्यात हे आपलं गाव येतं. आणि मंदारने मला मगाशी सांगितलं की संगमेश्वर तालुक्यातील सगळ्यात मोठं गाव असेल आपलं दाभोळे. आणि तेच गाव थोडक्यात आपण बघण्याचा प्रयत्न आपल्या व्हिडिओ मार्फत करतोय मित्रांनो. मस्त उंच उंच झाडं सगळीकडे, आणि या झाडांची सावली, आणि त्या सावलीतून ती गेलेली वाट. कसलं झाड आहे? फणसाचं आहे की काय? हे फणसाचं आहे ना, आणि ते आंब्याचं आहे. हे बघा मित्रांनो, ही शेत जमीन आहे गावाच्या आजूबाजूची. आणि आता मंदारला विचारलं मी जस्ट की आपल्या इकडे पण शेती करतात की नाही. तसं आता आपल्या कोकणातील बरीचशी माणसं मुंबई पुण्यासारख्या शहरात स्थलांतरित झाली आहेत. स्थायिक लोक आपल्या गावात कमी आहेत. तरी मंदारने सांगितलं की आपल्या गावात तशी बऱ्यापैकी घरं उघडी आहेत. बऱ्यापैकी लोक इकडे राहतात अजून गावाला. 80 ते 90% घरं आपल्या ह्या वाडीतील चालू आहेत. तर ती खूप एक चांगली गोष्ट आहे. नाही तर बऱ्याचशा गावांमध्ये 30 ते 40% लोक आहेत आणि ती पण म्हातारी कोतारी जी आपली राहिलेली असतात तीच गावाला राहतात. बाकी सगळी माणसं आपली कोकणातली रोजगारासाठी मुंबई सारख्या शहरात गेलेली आहेत. मित्रांनो, आपण आता नदीजवळ पोचलेलो आहोत. इथे आपली नदी आहे. हे मस्त आपलं नदीचं पात्र बऱ्यापैकी तसं मोठं आहे. हे बघा, सुंदर असं वाटतंय. कोकणातील आपलं गाव आणि गावाच्या बाजूला असलेली आपली ही नदी. गावच्या नदीवर पोहण्याची मजा काही वेगळीच आहे मित्रांनो. पोहण्याचा आनंद घेता घेता आपली काही मंडळी ते मासे पकडतायत मित्रांनो. कुणाल आणि विकी
टी शर्टमध्ये मासे पकडण्याचा प्रयत्न करतायत. कोणाची टी शर्ट आहे काय माहिती. अच्छा बघा, माशांना बोलवण्याचा एक टेक्निक, बोलवण्याची माशांना. यो यो कशी टेक्निक होती? नाही टेक्निक नव्हती का? आणि आपल्या राजनी इथे एक पिशवी ठेवलेली आहे. पिशवीत मासे पकडण्याचा प्रयत्न करत आहे. का भेटतायत का? एक तरी मासा आलाच पाहिजे आपल्याला. आणि इथे आपल्या प्रसादनी हातानेच 2-4 मासे पकडलेले आहेत मित्रांनो, हे बघा. आणि मुंबईकर मंडळी आपली प्रयत्न करतायत आटोकाट. एक मासा त्यांनी पकडलेला आणि ग्लासात भरलेला, पण त्यांनी ग्लासातून उडी मारली. किती झाले? 4-5 झाले ना. आपण आता जे मासे पकडलेले ते आपण आता परत पाण्यात सोडणार आहोत मित्रांनो. किती बाहेर पडते. हा दुसरा बाहेर पडला, मागून असा आलो. हा बघा, मारणार आहे मी, परत खाली बसणार आहे. उभा राहा तर पडले. मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण मंदारचं गाव बघितलं, गावातला आजूबाजूचा परिसर बघितला, नदीवर जाऊन आपण सगळ्या मुलांनी मजा केली आणि गावची सफर, गावची आमची सहल थोडक्यात तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. तर तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला आवर्जून कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय.